ताई, तुम्हाला शिवसेनेची उमेदवारी मिळाली नाही, तुम्ही बंडखोरी करत अपक्ष फॉर्म भरलाय आणि 3 आमदारांना पाठिंबा दिलाय शिवसेनेच्या, काय प्रतिक्रिया? तुम्ही बंडखोरी करत कसं काय म्हणू शकता, तर माझा सर्वप्रथम प्रश्न असेल. कारण जर पक्षाकडून तिकीट नाही मिळालं तर कुणी अपक्ष लढू शकतं, बरोबर आहे ना. त्यामुळे आपण बंडखोरी असं नाही म्हणू शकत त्याच्यासाठी. मला तुम्ही बघत आहात की आज किती मोठ्या प्रमाणात सभा पार पडली आहे आणि आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार माननीय हेमंतभाऊ पाटील साहेब आणि बाबूरावजी कदम कोहळीकर साहेब या दोघांनीही माझ्या प्रचाराचा नारळ फोडलेला आहे. त्याचबरोबर दोन्ही जिल्हाध्यक्ष आमच्या शीतलताई असतील आणि विवेकजी देशमुख साहेब असतील, विवेकजी देशमुख साहेब असतील, या चौघांच्याही हस्ते आज माझ्या प्रचाराचा नारळ फोडलेला आहे त्यांच्या हस्ते. आणि त्यांनी जाहीर पाठिंबा, आजपर्यंत त्यांची साथ मला कायमच लाभलेली आहे, आतापर्यंतही लाभलेली आहे आणि इथून पुढेही लाभणार आहे. आणि हेमंत भाऊंनी माझा सांगवी प्रभाग सुद्धा विकासाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी दत्तक घेतलेला आहे. मला जनतेचा विश्वास आहे की येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये छत्री या चिन्हावरती बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी मला बहुमतांनी विजय करतील असा मला विश्वास आहे. श्रीकांत शिंदे साहेब सभेसाठी येणार आहेत अशी कळत आहे, काय आहे येणार आहे? मला अद्याप तरी मला काही माहिती नाहीये. बरं ताई, तुमचे पती गजानन पाटील श्रीकांत शिंदे यांच्या टीम मध्ये आहेत, त्यांच्या हस्ते तुमच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं होतं, पण नेमकं असं काय झालं की तुम्हाला तिकीट नाही मिळालं? आता या सर्व गोष्टींना बराच टाइम निघून गेलेला आहे आणि आता मला पूर्ण माझ्या जनतेने जाहीर पाठिंबा दिलेला आहे. शिवसेनेच्या सगळ्या आमदारांनी पाठिंबा दिलेला आहे. आता सध्या तुम्ही बघितलेलं आहे, सगळी जनता जर माझ्यासोबत असेल तर मला वाटतं आपण सतत त्या गोष्टींवरती न बोलता आपण आता हिंमत धरून हिमतीने आणि माझ्या सांगवी प्रभागातील जनतेसाठी आणि सांगवी प्रभागाच्या विकासासाठी हिमतीने पुढे जायला पाहिजे. मागे जे झालं गेलं निघून गेलं. माझी निशाणी आहे छत्री. मी तुमच्या माध्यमातून सांगवी प्रभागातील सर्व जनतेला विनंती करू इच्छिते की छत्री या बटनावरती बटन दाबून आपण सर्वांनी जास्तीत जास्त मतांनी मला विजयी करावे. बरं ताई, आपण बघतोय शिवसेनेच्या 3 आमदारांनी तुम्हाला पाठिंबा दिलाय, याचा अर्थ तुम्ही शिवसेनेच्या पुरस्कृत उमेदवार समजायचं का मतदारांनी? समजू शकता बिनधास्त मतदारांनी. येस, फक्त चिन्ह बदललेलं आहे. माझे विचार आणि माझे ध्येय हे तेच आहे.